सुट्टीचा दिवस असल्या कारणाने आज म्हटलं चला कुठे जावा तर विचारायला मनात की छत्रपती शिवाजी महाराज मंदिराकडे जावे. म्हणून मी निघालेलो आणि हे जे भिवंडी एस टी स्टँड, भिवंडी बस डेपो या ठिकाणी मी निघालेलो आहे, ज्याला आम्ही एस टी असं म्हणतो. एस टी स्टँडच्या इथून मी निघालेलो आहे ते छत्रपती शिवाजी महाराज मंदिर पाहायला. म्हणजे भिवंडी वाडा जो रोड आहे, जो खूप प्रसिद्ध आहे रस्त्यांसाठी. आणि एकदम घाणेरडे रस्ते, म्हणजे रस्त्यांचे अस्तित्व नाही असे म्हटले जाते, अशा रस्त्यावर मी आता निघालेलो आहे. बघा रिक्षावाले हे आमच्या भिवंडीत रिक्षानं असे त्रास देतात, कुठनं केव्हा निघतील काय गॅरंटी नाही. असो तर मी निघालो आहे भिवंडी वाडा रोडवर आता मराठेपाड्याला जायला. म्हणजे महापुली ते जे महापुली जो मुख्य गाव आहे त्या ठिकाणी जाणार आहे, कारण तिथून आतमध्ये मराठेपाडा आहे उजव्या हाताला वळण घेऊन. तर चला मी आता तुम्हाला नेतो आणि आपण पाहूया भिवंडी वाडा जो रोड आहे, ज्याचं नाव खूप खराब आहे रस्त्यांसाठी, ते रस्ते कसे आहेत ते पाहूयात. हे आलं आहे आमच्या वंजारपट्टी नाका फ्लायओव्हर. आता तुम्हाला ब्रिजवर नाव दिसणार नाही, जो फलक लावला आहे तो पूर्ण माकलेला आहे, काला कुट्ट पडलेला आहे. बरेच महिने आलेत पण तिकडे कोण लक्ष देत नाही. अशा प्रकारे डॉक्टर सर ए पी जे अब्दुल कलाम फ्लायओव्हर. आणि आता आपण म्हणजे याला वंजारपट्टी नाका उड्डाणपूल देखील म्हटले जाते. आणि या ब्रिजवर आत्तापर्यंत अनेकदा अपघात घडलेले आहेत. आता काही संघटनांनी तर या ब्रिजला इकडे तिकडे पोस्टर देखील लावले की हे अपघाती क्षेत्र म्हणून जे लिहिलं आहे, ॲक्सिडेंटल झोन म्हणून घोषित करण्यात आलं आणि जिकडे तिकडे पोस्टर लावले आहेत. हे बघा इथे असे रॉंग साईडच आहेत, त्यामुळे ते असं लिहिलेलं आहे. असो XYZ काय असेल ते असेल. आपण आता चाललो आहे वाड्याच्या दिशेने. आणि अशा प्रकारे वंजारपट्टी नाका फ्लायओव्हर इथे संपलेला आहे. इथे ॲक्सिडेंटल जागा आहे बघा. इथे आत्तापर्यंत अनेक गाड्या येऊन धडकलेल्या आहेत या जो डिवायडर या ठिकाणी. आणि असो आपण नदी नाक्याजवळ पोचलेलो आहोत. नदी नाक्यावरून आपण आता सरळ शेलारच्या दिशेने चाललो आहोत. आणि आपल्या डाव्या हाताला जे वळण आहे ते पारोलला जातो, जो वसई विरार पारोलसाठी रस्ता जातो. डाव्या हाताला वळण घेऊन सरळ जे ते आपण आता चाललो तो शेलार गाव, त्यानंतर मग गाणगाव वगैरे असे अनेक गाव लागतील. तर आपण भिवंडी निघून वाड्याच्या दिशेने चाललेलो आहोत. आपण भिवंडी वाडा रोड हा जो रस्ता खराब आहे त्या संदर्भात बोलत होतो. परंतु इथे जसे मी वंजारपट्टी नाका फ्लायओव्हर हे बघा, इथे बघा रस्ता किती खराब आहे. जसे मी वंजारपट्टी नाका फ्लायओव्हर संपून पुढे आलो, तिथनंच रस्ता जो आहे तो एकदम खराब दिसायला लागलेला आहे. पार नदी नाक्यापासून शेलार गावात येईपर्यंतचा देखील रस्ता खूप बेकार आहे. असो आता आपण पुढचा प्रवास पाहूयात, कारण सुरुवात तर भिवंडी वाडा रोड म्हणजे अजून बरंच लांब राहिलं. आपण शेलार गावापर्यंत येईपर्यंतच रस्ते एकदम खराब मिळाले आहेत आपल्याला. बघूया अजून पुढे काय आहे ते. हे बघा खराब रस्त्याची सुरुवात. आपल्याला गाडी स्लो घ्यावी लागली. ॲक्च्युली आपण गाडी स्लो चालवतो, परंतु इतके खराब रस्ते आहेत की ऑलरेडी आपल्याला गाडी कासव गतीने आता चालवावी लागणार आहे पार आपल्याला महापोलीपर्यंत. बघूयात आणि तुम्हाला कसे वाटते रस्ते ते देखील तुम्ही कमेंट्समध्ये सांगा अजूनमधून व्हिडिओ पाहता. हा बघा रस्ता. या रस्त्याची एक साईड जी आहे ती वरती आहे, एक साईड जी आहे ती खालती आहे. म्हणजे खालीवर असलेला रस्ता. एखादी गाडी आहे बघा किती फरक आहे दोन्ही याच्यात. एखादी गाडी इथनं जर घसरली टायर वगैरे तर त्यांचे काय हालत होईल. असा हा रस्ता, एक साईड वरती एक साईड खालती. असे अनेकदा ऐकू आहेत की भिवंडी वाडा रस्त्याने प्रवास करत असताना चांगला रस्ता भेटेल याची अपेक्षाच ठेवू नये. कारण तुम्हाला 100 मीटर देखील रस्ता व्यवस्थित भेटणार असे अनेक जण बोलतात. पाहूयात आपण काय ते 100 मीटर व्यवस्थित तरी रस्ता मिळतो की नाही ते. अरे बापरे बघा इथे अर्धवट काम झालं आणि अर्धवट तसंच ठेवलेलं आहे. काय बाप रे बाप, भयंकर एकदम. म्हणजे अजून तर सुरुवात पण नाही.
याच्यापेक्षा देखील वाईट अवस्था पुढे असे म्हटलं होते आपण बघा गाड्या कशा खालतीवरती आदळआपट चालू आहे. रस्त्यांची म्हणजे फार दुर्दशा आहे. मागे एक बोर्ड गेला वाटतं मागच्या बाजूला की रस्त्यांचे कामे सुरू झालेत म्हणून, तर ते सुरू झालेले आहेत की नाही ते अजून तरी दिसले नाही. बाकी रस्त्याची जी दुरावस्था आहे, रस्त्याची जी फार भयंकर अवस्था आहे ती मात्र दिसत आहे. अरे बापरे, हे काय हे असा लेफ्ट राईट अरे बाबा बाबा खतरनाक एकदम. आणि या मातीचा ढिगारा बाजूला म्हणजे इथे काम सुरू झालेले आहे बहुतेक असं वाटत आहे. बाकी अरे धूळ माती बेकार एकदम, फारच वाईट अवस्था. आणि मुख्य गोष्ट म्हणजे या भिवंडीवाडा रस्त्यावर भारतातील सर्वात लांब जो महामार्ग बनत आहे दिल्ली मुंबई एक्सप्रेसवे त्याचे देखील काम सुरू आहे. ते देखील आपल्याला रस्त्यात आता प्रवासादरम्यान पाहायला मिळणार आहे. इथे मातीचे ढिगारे दिसत आहेत. याचा अर्थ कामाचं जे वेग बरेच एकदम कासोगतीने संत असेल, परंतु कामे मात्र सुरू आहेत इतकं मात्र नक्कीच आहे. कारण मातीचे जे ढिगारे आहेत किंवा बाजूला थोडाफार रस्ता बनवत असल्याची जी निशाणी ती दिसत आहे. पाहूयात अजून एकदम भयंकर इथे मला वाटतं एका साईडने झाला थोडाफार, पुढे मात्र बाकी आहे अजून खूप काय. अरे बाप रे बाप, भयंकर एकदम. अरे अरे काय करतात ॲक्च्युली या अशा करताना एवढा खराब रस्त्याने ना ओव्हरटेक करायच्या फंदात पडूच नाही मी तर बोलतो. आणि ओव्हरटेक करताना ॲटलिस्ट मागची पुढची बाजू बघा गाडी कशी येते का नाही. कारण रस्ता इतका चांगला नाही की आपण समोर एखादा मोठी गाडी येत असताना झटकन त्याला ओव्हरटेक करून पुढे निघून जावं म्हणून. आणि अशा प्रकारे आपण कवाड गावाजवळ पोचलेलो आहोत. या कवाड गावात खूप प्रसिद्ध आणि खूप जुने असे मंदिर आहे जे आपण चाललो असता उजव्या हाताला. मंदिराचं नाव विसरलो पण खूप छान मंदिर आपल्या प्लेलिस्टने पाहिला तुमच्या लक्षात येईल. आणि हे कवाडचे प्रसिद्ध असे हॉटेल ज्या ठिकाणी खूप जबरदस्त अशी भजी देखील मिळते. कवाड आपण इथे पोचलेलो कवाडजवळ आणि इथून आता पुढचा प्रवास. एक गोष्ट मात्र खरी आहे की 100-200 मीटरचा प्रवास देखील व्यवस्थित होत नाही की पुन्हा तेच खडबड सडबड नुसते दगड धोंडे माती असलेलाच रस्ता सुरू होतो. जेमतेम 100-200 मीटर व्यवस्थित चालतो, नाही तर पुन्हा खराब. लय बेकार अवस्था, लई बेकार एकदम खराब.
खास आपल्यासाठी आपले मराठी, सतत नवीन नवीन रोड अपडेट्स. व्हिडिओ आवडल्यास लाईक करावे, चॅनलवर पहिल्यांदा आले असल्यास सबस्क्राईब करावे. छान आणि चांगला रस्ता दिसला आहे, त्यामुळे नवीन जर आले असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. हे असे रस्त्याचे बांधकाम सुरू असताना, रस्त्याचे जे कामे आहेत ते सुरू असताना जे पाणी वगैरे लागतो, तर पाणी जमा होतो, चिखल वगैरे होतो, तर चिखल वगैरे होणे, गाड्या घसरून यासाठी जी पाण्याचं निचरा होण्यासाठी एखादी व्यवस्था देखील करणं खूप गरजेचे आहे. कारण असं सर्वत्र चिखल झाल्यास एखादी गाडीची टू व्हीलर्स वगैरे घसरून पडू शकते आणि त्यात एखादी घटना देखील दुर्घटना घडू शकते. तर हे जे पाणी आहे, पाण्याचा निचरा होण्यासाठी पहिले यांनी कुठली तरी व्यवस्था करणं खूप जरुरी आहे. आणि अशा प्रकारे आपण अनगाव येथे पोचलेलो आहोत. अनगाव येथे मच्छी मार्केट आहे. भिवंडीतील बरेचसे लोक अनगावला मच्छीसाठी येतात किंवा मसाल्यासाठी येतात. मसाल्याचे देखील गिरणी येते. लाल मिरची घेऊन गेलास तिथे मसाला आपल्याला तयार करून मिळतो. अशी हे अनगाव. बापरे बाप, या रस्त्यावर धुळीचे साम्राज्य इतके आहेत की तुम्ही जर सफेद कपडे घालून जर चालत असाल, प्रवास करत असाल, तर हमखास तुमचा सफेद शर्ट जो आहे तो लाल झाल्याशिवाय, काळा झाल्याशिवाय राहणार नाही, एवढी खात्री. आणि अशा प्रकारे आपण लामज या गावाजवळ पोचलेलो आहोत. लामज गावाजवळ आहे जो समोर जो ब्रिज दिसत आहे, हा ब्रिज म्हणजे भारतातील सर्वात लांब जो महामार्ग बनत आहे, दिल्ली मुंबई एक्सप्रेसवे, ज्याला JNPT वडोदरा देखील म्हटले जाते. असा हा भारतातील सर्वात लांब महामार्ग दिल्ली मुंबई एक्सप्रेसवे, त्या दिल्ली मुंबई एक्सप्रेसवेच्या खालून आपण सध्या प्रवास करत आहोत. भिवंडी वाडा रोड या महामार्गावरील भारतातील सर्वात लांब लचक मार्ग, जो साधारणतः
दिल्ली मुंबई एक्सप्रेस JNPT वडोदरा या महामार्गाच्या घालून आपण आता प्रवास केलेला आहे. अशा प्रकारे भिवंडीतून सुरू झालेला हा आपला प्रवास आपण साधारणतः महापोली गावाजवळ पोचणार आहोत. आता माझा अंदाज आहे कदाचित पोचलो देखील असो, पण तुम्ही पाहिलं किती खडतर आणि किती खराब रस्त्यातून आपला प्रवास झालेला आहे. तर मी तुम्हाला शॉर्ट्स दाखवले थोडे आणि धूळ माती बघा, बोर्ड जो लावले त्या बोर्डवर म्हणजे बोर्ड दिसत नाही इतकी त्याच्यावर धूळ बसली आहे, पूर्ण लाल आणि काली माती. आणि हे बघा ढिगारे, पूर्ण रस्त्याचे काम चालू आहे, ढिगारे मातींचे वगैरे दिसते. अरे बापरे, असं आहे एकंदरीत. म्हणजे आपण महापोलीवर पोचलो आहोत. तर आपला जो भिवंडी वाडावर छत्रपती शिवाजी महाराज मंदिराकडे जाणारा जो प्रवास आहे तो सुरू आहे. आपल्याला आजचा हा जो प्रवास आहे आपला तो कसा वाटला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की नमूद करावे. अनुभव तर घेतला आहे. बाईकवर असताना अशी अवस्था आहे. फोर व्हीलरमध्ये ठीक आहे व्यवस्थित असेल, परंतु व्हिडिओ पाहून तुम्हाला एक अंदाज आला असेल या रस्त्याचा. आणि नसेल तर तुम्ही गुगलवर सर्च मारला भिवंडी वाडा रोड, तरी त्याच्यावर पूर्ण भिवंडी वाडा रस्त्याची पार म्हणजे तुम्ही अंदाज पण लावू शकत नाही इतकी उतरवलेली असते. आणि अशा प्रकारे हे आले महापोली गाव. भिवंडी वाडा रस्त्यावर आपला जो प्रवास आहे छत्रपती शिवाजी महाराज मंदिराकडे जाण्याचा, त्या प्रवास मी आजच्या व्हिडिओमध्ये तो दाखवू शकत नाही. तो व्हिडिओ मी ऑलरेडी अपलोड केलेला आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जी रस्त्याची दुरावस्था आहे त्याबाबतचा व्हिडिओ आपण बनवलेला आहे आणि तुम्ही पाहिला असाल काय रस्त्याची अवस्था आहे ते.